राम 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 राम. राम 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 राम. बरं बाबूराव, हो चला बरं पहिलं मतदानाला जाऊ. बाकी सगळं दे काम नंतर. तुम्ही वा पुढं. मला काय मत द्यायला यायचं नाही. अहो कामं किती आहेत शेतातले. अजून मला उसाला पाणी द्यायचंय. हे काय विपरीत म्हणायचं. अहो मतदान हे पवित्र कर्तव्य. ठाऊक आहे ना, समद गाव तिकडेच जाऊ राहिलंय. काय तुमचं. मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडणार आहे का. अहो एक एक मत लाख मोलाचं असतंय. असं सगळं म्हणणं खरं आहे. पण मला सांगा, आपण मतदान देऊन बी काही फायदा आहे का सांगा बरं. ना लाईट ना वीज ना पाणी. शेतीमालाला भाव आहे का. तुम्ही सांगा, आहे का शेतीमालाला भाव. चुकताय तुम्ही बाबूराव. अहो असं घरात बसून आपले प्रश्न सुटणार आहेत का. उलट आपण समद्यांनी घराबाहेर पडून 100% मतदान करायला पाहिजे. चांगले माणसं निवडून द्यायला पाहिजे. तेव्हाच प्रश्न सुटते ना आपले. अहो मतदान म्हणजे लई मोठं शस्त्र आहे. हे समदे बदल घडवायचा. संविधानानं लोकशाहीनं आपल्या हातात दिलेलं ते असं नाही वापरता आपले समदे प्रश्न सुटते का सांगा बरं. तुझं पडतंय बरं का मला सगळं. पण ते मतदान केंद्र लय लांब आहे बा. आता पायाचे ना भुसकड झालेत माझे. मला काय चालता यायचं नाही इतकं लांब. आपण काय करू, एखाद्या उमेदवाराला फोन करा, जड गाडी पाठवून देतील ती. पुन्हा चुकताय तुम्ही. काय झालं आता. मतदान करायला आपण आपल्या पायाने चालत जायचं. असं कोणाकडून काही घ्यायचं नाही, बरं. कोणाला काही मागायचं नाही. मला सांगा, हा. एखाद्याकडून आपण काही घेतलं आणि उद्या त्यांनी काम केले नाही तर त्याला जा विचार देणार आहे का. हा आपल्याला नाही बोलता याच्याकडे. मतदान निस्वार्थ आणि प्रामाणिकपणेच करायचं. अरे वा, आपलं एकदम पटलं बरं का. चला आपण काय होत नाही, होऊया थोडा तारस. जाऊ आपण पै जाऊ. चला चला मतदानाला जाऊ. चला मतदानाला जाऊ. चला मतदानाला जाऊ. चला मतदानाला जाऊ. नकोच पैसा नकोच गाडी, नकोच पैसा नकोच गाडी, नकोच लालच नको चिरमिरी, स्वाभिमान जागवू. चला मतदानाला जाऊ. चला मतदानाला जाऊ.